नमस्कार, स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज बनवणार आहे मी डोसा रॅप. अगदी कुरकुरीत, मऊ, लुसलुशीत असा बनणारा डोसा रॅप. अगदी 1 वाटी बेसनापासून त्यामध्ये 1 मोठा चमचा घालून कसा बनवायचा असते आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी एक मोठं बाउल घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेतलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा रवा घालून घेतला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. पाव चमचा हळद घालून घेतली आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणि एकसंत एकाच बाजूने फिरवत राहायचं आहे. याच्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्यात. त्यानंतर हे एकाच बाजूने फेटत राहायचं आहे. असं केल्यानंतर याला भरपूर सारे बबल्स येतात आणि आपलं बॅटर हे हलकं होतं. तुम्ही पाहू शकता हे मऊसूद असं बॅटर तयार झालं आहे. याच्या सर्व गुठळ्या फोडून झाल्यात. आता हे 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत. आता याचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत. याच्या साली अलगद निघतात. बटाटे सोलून झालेत. त्यानंतर मॅशरच्या साहाय्याने हे सगळे मऊसूद असे मॅश करून घ्यायचे आहेत. याच्या सर्व गुठळ्या फुटल्या पाहिजेत. हे सर्व बटाटे दाबून असे मॅश केलेत. मी जास्त शिजवून घेतलेले नाहीत, त्यामुळे मॅश करायला थोडासा वेळ लागतोय. त्यानंतर एक कढई तापत ठेवली. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल कडकडीत तापून द्यायचंय. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी तडतडू द्यायची. अर्धा चमचा जिरे घालून घेतलंय, तेही तडतडू द्यायचंय. एक छोटा चमचा मिरची कापून घातली, ती परतून घ्यायची आहे. आणि एक छोटा चमचा लसूण किसून घेतलाय. हे सर्व परतून घ्यायचेत. 6 ते 7 कढीपत्त्याचे पानं घालून घेतले आहेत. सगळे परतून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालून घेतली. हे सर्व परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून घेतलाय. हे मॅश केल्यामुळे थोडासा चिकटपट दिसतोय. हे सर्व एकजीव करून घ्यायचंय. सर्व एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि एक छोटा चमचा लिंबू घालून घेतलंय. हे सर्व एकजीव करायचे. ही चटणी चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवू द्यायची आहे. एक पॅन गरम केलाय. गरम झाल्यानंतर त्यावर 1 वाटी बॅटर घालून घेतलंय. त्याच वाटीनं बॅटर मी गोल गोल फिरवून चांगलं पसरून घेते.
हे अलगद पसरून घ्यायचं आहे. इतक्या वेळ आपला गॅस मंद आचेवरच होता. आता मी थोडासा वाढवला आहे. यावर छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात होते. आणि हे बॅटर टाकले सर्व सुकतं. त्यानंतर याच्यात कडा सोडायला सुरुवात होते. असा उलट डोसा करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता यावर किती बबल्स आलेले आहेत. त्यानंतर या दुसऱ्या बाजूने चांगला डोसा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मऊसूद हवा असेल तर असाच डोसा भाजून घ्यायचा आहे. सर्व कडा कच्च्या राहिल्या असतील तर दाबून दाबून थोड्या भाजून घ्यायच्यात. आपला मऊसूद असा डोसा तयार झालाय. त्यानंतर त्याच पॅनवर थोडंसं गरम होऊ दिलंय. थोडासा तवा तापल्यानंतर त्यावर वाटीनं बॅटर टाकलंय आणि अलगद पसरून घेतलंय. जास्त दाबून पसरून घ्यायचं नाहीये. त्यानंतर बघा तुम्ही डोसा थोडासा सुकायला सुरुवात झाली. आता मी गॅस मोठा केलाय. 1 ते 2 मिनिटांनंतर थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात होते आणि कडा सोडायला सुरुवात होते. त्यानंतर हा डोसा मी उलट करून घेतलाय आणि कडा थोड्याशा भाजून घेतल्यात. आता हा आपल्याला कुरकुरीत असा करायचा आहे. त्यासाठी थोडीशी आच कमी केली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय कुरकुरीत असा डोसा करून घेतलाय. छान असा डोसा कुरकुरीत झालाय. त्यानंतर अशा पद्धतीने असेच मी डोसे करून घेतलेत. आता मी एका प्लेटीमध्ये काढून घेते. खोबऱ्याची चटणी किंवा सुके खोबऱ्याची चटणी आहे आणि आपल्या बटाट्याची चटणी. डोसा आपला पसरून त्याच्यावर तूप लावून सुक्या खोबऱ्याची चटणी किंवा बटाट्याची चटणी टाकून त्याच्यावर कांदा आणि टोमॅटोचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि तो डोसा सर्व करायचा आहे. तुम्हाला जर डोसा खरोखरच मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक